आज आपण बघणार आहोत गाऊनला आतल्या साईडने पॉकेट कसं अटॅच करायचं, किसा कसा लावायचा। तर मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ स्लोमध्ये दाखवणार आहे मी, कारण की तुम्हाला व्यवस्थित कळावा ह्यासाठी। मी अजिबात फास्ट फॉरवर्डिंग वगैरे केलेलं नाही आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांना माहीत नाही आहे की हा व्हिडिओ किसा कसा लावायचा असतो आतल्या साईडने, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे गाऊन मी पूर्ण शिवून घेतलेले आहे, हात वगैरे सगळे जॉईंट करून घेतलेले आहेत। तुम्हाला गाऊन कशी शिवायची हे पाहायचं असेल तर चॅनलवरती तो व्हिडिओसुद्धा अवेलेबल आहे। तर आता काय करायचं आहे, योगचा जो भाग असतो तो वरच्या साईडला ठेवायचा आहे। तुम्हाला जर समजत नसेल तर उजवी साईड जी असते त्या साईडला आपल्याला किसा लावायचा असतो, तर तो साईड आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे। तर इथे योगची साईड वरच्या साईडला घेतली की आपोआपच मशीनच्या साईडला जो भाग येतो तो उजव्या साईडचा भाग येतो, म्हणजे आता जी गाऊन तुम्ही अंतरलेली आहे तिचा डावा भाग। तर आता आपल्याला काय करायचं आहे की किसा कसा लावायचा, किती अंतरावर लावायचं, तर त्याचं पहिला मेजर टाकून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जे आहेत ते हात आहेत ते आपण व्यवस्थित जॉईंट करून घेऊया। एकमेकांवरती ठेवून ते व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत हात, आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गाऊन जी आहे ती व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे। एकावर एक ठेवून शिलाईवरती शिलाई वगैरे ठेवून ती नीट आपल्याला जुळवून घ्यायची आहे, कारण की किसा आपल्याला वर खाली व्हायला नको त्यामुळे। तर इथे जुळवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला मार्क करायचं आहे। तर ते कसं करायचं ते आता दाखवते तुम्हाला। तर इथे आपण जुळवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मेजर टाकायचं आहे। तर ते मेजर जे आहे ते आपली जिथे बाही आपण जॉईंट केलेली आहे, तुम्हाला शिलाई मार्जिन दिसत नसेल म्हणून मी तिथे खून केलेली आहे, तिथून 1 इंच आतमध्ये घ्यायचं। आणि तुमची उंची जर जास्त असेल, म्हणजे 55 इंच अशी वगैरे असेल, 54 इंच, तर तुम्हाला 9 इंच घ्यायची आहे। 53 इंचासाठी 8.5 इंच घ्यायची आहे, आणि 50 इंचाच्या खाली असेल तर 8 इंच घ्यायची आहे। माझी इथे 53 आहे म्हणून मी 8.5 इंचावरती मार्क केलं आहे आणि एक नॉच देऊन घेतला आहे। आता बहुतेक जणी विचारतायत की किसा किती इंचाचा घ्यायचा असतो, तर मी काही असं मोजत नाही, मी अंदाजपंचेच किसा लावते। पण हा किसा तुम्हाला मोजून दाखवते किती आहे। तर 11 इंचाचा किसा आहे आणि 6 इंच आहे रुंदी त्याची। तर हा आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचा आहे। तर आपण जिथे नॉच दिलेला आहे ना, तिथनं आपल्याला हा किसा जॉईंट करायचा आहे। पण तत्पूर्वी काय करायचं आहे, आपल्याला हा किसा सरळ भागावरती जॉईंट करायचा आहे। त्याच्यामुळे मी वरचा भाग उचलला आणि आतल्या साईडने आपल्याला म्हणजे सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आहे। गाऊनच्या सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायची आणि हा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिवायचा आहे। आता तिथे बाहेर जरा टोक राहिले, तर त्या टोकाला जर मी जॉईंट करून घेतला असता तर तो वाकडा गेला असता, म्हणून मी सरळ रेषेत हा घेतलेला आहे। ते टोक आपण नंतर कट करून टाकू शकतो किंवा ते तसंच राहिलं तरी चालतं। आता परत इथे आपण घ्यायचं आहे, त्या नॉचवरतीच आपल्याला घ्यायचा आहे कपडा आणि शिलाई मारायची आहे। मी बोलते त्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओ बघून व्यवस्थित कळेल असं मला वाटतं। तर आपण दोन्ही साईड आहेत त्या शिवून घेतलेल्या आहेत, आणि तुम्ही बघत असाल की आपला गाऊनचा उलटा भाग आहे तो वरच्या साईडला आहे आणि आपण आतल्या साईडने किसा जॉईंट केलेला आहे, म्हणजे सरळ भागाने जॉईंट केलेला आहे। आता काय करायचं आहे, शिलाई मार्जिनवर शिलाई मार्जिन व्यवस्थित आली पाहिजे। खालची शिलाई मार्जिन आणि वरची शिलाई मार्जिन एकमेकांवरती व्यवस्थित आली पाहिजे, असं आपल्याला हा जॉईंट करून घ्यायचा आहे पूर्ण। आणि त्यानंतर आपल्याला हातसुद्धा पुन्हा जुळवून घ्यायचे आहेत। आता जे स्लीव राऊंड आपला आहे तो इथे टाकायचा आहे। माझा 8 इंच आहे, तर मी 8 इंच घेतलं आहे आणि आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। ह्याचा प्रॉपर व्हिडिओ अवेलेबल आहे चॅनलवरती, तो तुम्ही जाऊन बघू शकता। आता 1 ते 1.25 इंच इथे मार्जिन घ्यायची आहे। मी 1 इंच सोडते मार्जिन, तर मी तेवढी घेतलेली आहे 1 इंच। आणि इथून आपल्याला सरळ लाईनीमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे। जिथपर्यंत आपण 8.5 इंचाचं मार्क केलेलं होतं तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई टाकायची आहे। तिथनं आपल्याला आता हा कापड फिरवून घ्यायचा आहे आणि या साईडला आपल्याला शिलाई मारायची आहे।
जिथून आपण नॉच दिलेला असतो ना त्याच्या अर्धा इंच वरून आपल्याला कापड जुळवायचं आहे, शिवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडने आपोआपच सोडली जाते. आता इथे माझं जॉईंट होतं तरीसुद्धा मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून तिथे शिलाई मारलेली आहे. तुमचं जर जॉईंट नसेल कपडा तर अशी शिलाई मारत खाली यायचं आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला 1 इंच पुढे यायचं आहे. त्या शिलाई मार्जिनपासून 1 इंच पुढे यायचं आहे. तिथे आल्याच्या नंतर परत आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे. 5 इंच 5.5 इंच एवढं आपल्याला अंतर ठेवायचं आहे खिशामध्ये हात घालण्यासाठी. तर इथे मी 5.5 इंच ठेवलं आहे, कारण की हेल्दी पर्सन आहे. तुम्ही बारीक वगैरे असतील तर कमी ठेवलं तरी चालेल. आणि ही शिलाई परत आपल्याला वरती घेऊन यायची आहे, तिथे आपण मार्क केलेलं आहे तिथपर्यंत. पण त्याच्या अगोदर शिलाई मार्जिन व्यवस्थित शिलाई मार्जिनवर आहे की नाही ते चेक करायचं आहे. आणि बरेच वेळा काय होतं, कॉटनचा कपडा जो असतो ना तर तो फाटण्यासाठी हलका असतो आणि खिशामध्ये आपण सामान वगैरे ठेवतो, मोबाईल वगैरे, आणि त्याच्या वजनामुळे तो किसा फाटला जातो. त्याच्यासाठी मी इथे एक्स्ट्राचा कपड्याचा तुकडा लावलेला आहे. तो आतल्या साईडने जातो, त्याचा काही एवढा इश्यू येत नाही, पण त्याच्यामुळे आपला किसा जो आहे तो मजबूत बनतो, तिथे फाटत नाही. तर तो कपडा लावून घ्यायचा आहे. आणि ही शिलाई परत आपल्याला खाली घेऊन आपल्याला पूर्ण गाऊन जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. आता खालच्या साईड खाली येता येता आपण अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि पूर्ण गाऊन जी आहे ती शिवून घ्यायची आहे. जर तुम्हाला कळलं नसेल की हा म्हणजे कसा जॉईंट केला आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन. तर हा आपला किसा जॉईंट करून झालेला आहे. 1 इंच पुढे घेतलेला आहे आणि एवढा भाग आपला किसा छान तयार होतो. एक मोबाईल आणि अजून थोडंसं सामान आरामात राहतं. आणि आपण जे 1 इंच पुढे घेतलं होतं ना शिलाई मार्जिनपासून, तर त्याच्यामुळे काय होतं, आतमध्ये जो आपण वेगळ्या कलरचा कपडा लावलेला असतो ना तो अजिबात वरच्या साईडने दिसत नाही. ते तुम्हाला दाखवते मी, बघा अजिबात दिसत नाही. जो आपल्या गाऊनचा कपडा आहे तोच 1 इंच आपल्याला पुढे दिसतो. जर तुम्हाला ते 1 इंचाचं अंतर घ्यायचं नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, पण वेगळा कपडा लावला असाल तुम्ही तर ते नक्की घ्या. त्याच्यामुळे आपला जो आतमध्ये वेगळ्या कलरचा कपडा असतो तो सुद्धा दिसत नाही. आणि आपण ज्या आतमध्ये एक्स्ट्राचं कापड लावलेलं आहे त्याच्यामुळे इथे जो कपडा फाटण्याची भीती असते ती सुद्धा नाहीशी होऊन जाते. तर झालेला आहे आपला किसा जॉईंट करून. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहीत धरते. जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हाईपसुद्धा करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.